आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी ठाकरे बंधू एकत्र येण्यावर स्वतः उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य समोर आलेलं आहे। आम्ही संदेश नाही तर थेट बातमी देणार असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। ठाकरे बंधू एकत्र येण्यावरती उद्धव ठाकरे यांचं हे महत्त्वाचं वक्तव्य समोर आलंय। गेल्या अनेक दिवसांपासून हे ठाकरे बंधू एकत्र येणार का अशी जोरदार चर्चा आहे। यावर महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। तर उद्धव ठाकरे यांचं एक महत्त्वाचं वक्तव्य समोर आले। आम्ही संदेश नाही तर थेट बातमी देऊ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। तर महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी म्हटले। सध्या महाराष्ट्राच्या मनात हे दोन्हीही ठाकरे बंधू एकत्र यावेत असंच आहे। त्यामुळं भविष्यामध्ये हे दोन्ही ठाकरे एकत्र येणार का अशी जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। असे अंदाज सुद्धा आता बांधले जात आहेत। उद्धव ठाकरे यांचं हे वक्तव्य समोर आलेलं आहे। गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही बंधू एकमेकांना टाळी देणार का, एकत्र येणार का अशी चर्चा आहे। तोंडावरती महानगरपालिका निवडणुका आहेत। या सर्व पार्श्वभूमीवर या पक्षातील दुसऱ्या तिसऱ्या फळीतील नेते अनेक वेळा या संदर्भात बोलतायत। दोन्ही ठाकरे एकत्र येण्यावर बोलतायत आणि आता थेट ठाकरेंचं वक्तव्य समोर आलंय। आपल्यासोबत या विषयावर चर्चा करण्यासाठी अतुल भातखळकरजी जोडलेले आहेत। अतुलजी, जय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। आणि सुरुवातीला अशीही चर्चा आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावेत यासाठी भाजपाकडूनच हवा दिली जाते किंवा ह्या बातम्या पेरल्या जात आहेत अशी सुद्धा चर्चा आहे। काय उत्तर द्याल? कोणाकडनं बातम्या पेरल्या जात आहे? चर्चा आहे अशी। नाही बघा, चर्चावर आहे म्हणजे स्वाभाविक त्या दोन पक्षांचे बोला। कार्यकर्त्यांनी चर्चा केली तर ते स्वाभाविक आहे। तो काही मुद्दा नाहीये। महाराष्ट्रात वगैरे काही चर्चा नाहीये, कारण महाराष्ट्राच्या जनतेने हे ठरवलेलं आहे की लोकसभा आणि विधानसभेप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी महायुतीला निवडून घ्यायचं आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात चर्चावर नाहीये। स्वाभाविक आहे, या दोन पक्षांचे नेते काही म्हणतायत, त्यांचे कार्यकर्त्यांचं काही म्हणणं असेल आणि त्यामुळे त्यांना जर का वाटलं तर ते त्यांची आघाडी एकत्रीकरण जे काय असेल तर ते करण्याचा प्रयत्न करतील। पण महाराष्ट्राचं हित आहे, महाराष्ट्राकरता हे करतायत वगैरे या बोलण्यामध्ये काही तथ्य आहे असं मला काही वाटतं। बरं, तुम्हाला काय वाटतंय दोन्ही ठाकरे जर एकत्र आले तर मराठी मतं एकत्र होतील, भाजपला याचा काही फटका बसू शकतो? आगामी निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहेत, महानगरपालिका तोंडावरती, मुंबई महानगरपालिका तर मोठी महानगरपालिका आहे। हे बघा, मी सुरुवातीलाच म्हटलं, महाराष्ट्राच्या जनतेमध्ये असे कसल्याही प्रश्नाची चर्चा नाही। महाराष्ट्राच्या जनतेने हे ठरवलेलं आहे की लोकसभेप्रमाणेच आणि विधानसभेप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं। देश, महाराष्ट्र हा विकासाच्या दिशेने गतीने चाललेला आहे आणि त्या विकासामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून सुद्धा अगदी शेवटच्या टोकापर्यंत विकास जो करायचा आहे तो विकास करण्याकरता भाजपा महायुतीला निवडून द्यायचं हे महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलेलं आहे। आणि त्यामुळे कोणी एकत्र आलं, विघटित झालं तरी भारतीय जनता पार्टी महायुतीला त्याच्यामुळे कुठलाही फरक पडणार नाही। विधानसभेमध्ये 3 पक्ष एकत्र होते तरी काही फरक पडला नाही आणि त्याच्यामुळे मला वाटत नाही याच्यात काही फरक पडणार आहे। सर्व महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी महायुतीचा विजय हा सुनिश्चित आहे। जी अतुलजी, मात्र असंही बोललं जाते की जर दोन्ही ठाकरे एकत्र आले तर महानगरपालिका ते जिंकू शकतात, भाजपासाठी अवघड होऊ शकतं, मुंबई महानगरपालिका खास करून। जेव्हा शिवसेना अखंड होती तेव्हा सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये फक्त 2चं अंतर होतं। आता एक राजकीय विश्लेषक म्हणून जर का चर्चा करायची असेल, जर का हे 2 पक्ष एकत्र आले तर मग काँग्रेस काय करणार आहे, शरद पवारांची राष्ट्रवादी काय करणार आहे? आता तर अधिकृतरित्या उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमध्ये आहेत। हे ठीक आहे, महाविकास आघाडीतले दोन्ही पक्ष त्यांना विचारत नाहीत उद्धव ठाकरेंना, ही वस्तुस्थिती आहे, ते आपण पाहिलंय। त्यांना महाविकास आघाडीतल्या दुय्यम तिय्यम नेत्यांच्या घरी उंबरठे झिजवत असतात, हे आपण पाहिलेलं आहे। आणि त्याच्यामुळे
त्या तीन पक्षांनी प्लस मनसेने एकत्र आले, मनसे आणि उद्धव ठाकरे गट एकत्र आले, तरी सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला त्याच्यामुळे फरक पडणार नाही. महाराष्ट्राच्या जनतेने हे ठरवलेलं आहे की ते जे विकासाची गंगा अनुभवत आहेत त्या विकासाची गंगा ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून अधिक मोठी करायची आणि महाराष्ट्राचा विकास करायचा हे महाराष्ट्राच्या जनतेने ठरवले. अतुलजी, शेवटचा प्रश्न. तुम्ही मगाशी म्हणालात की जर राज ठाकरे इकडे येणार असतील उद्धव ठाकरेंसोबत तर महाविकास आघाडीचं काय होणार, काँग्रेस राष्ट्रवादीला ते चालणार आहे का, हे तुमचं मत होतं. मात्र याआधी आपण बघितलेलं आहे काही लोकसभा निवडणुकांमध्ये राज ठाकरे यांनी काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शरद पवार यांचा प्रचार केलेला आहे याआधी, त्यामुळं त्यांना त्रास होईल किंवा त्यांना चालणार नाही असं वाटतंय तुम्हाला? मी सुरुवातीलाच म्हटलं की मी एक राजकीय विश्लेषक म्हणून ते बोलतोय, ठीक आहे. कारण तुम्ही मला थेट प्रश्न विचारलात म्हणून. भारतीय जनता पार्टी महायुतीला मी म्हटल्याप्रमाणे हे सगळे एकत्र आले तरी काही फरक पडत नाही. बरं, त्याच्यामुळे त्या पक्षाची भूमिका त्या पक्षाने जाहीर करायची आहे. त्यांना जे योग्य वाटेल ते करतील, पण महाराष्ट्राच्या जनतेला त्याच्यामुळे कुठलाही फरक पडणार नाहीये. महाराष्ट्राच्या जनतेचं मत पक्क झालेलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत भारतीय जनता पार्टी महायुतीला प्रचंड बहुमताने निवडून देईल. जी. अतुलजी, अगदी शेवटचा प्रश्न. तुम्ही शिवसेनेचे प्रवक्ते नाही आहेत तरी तुम्हाला विचारतोय, एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव टाकण्यासाठी हे सर्व चालू आहे? कोण कोणावर दबाव टाकतंय? कसला दबावाची म्हणताय तुम्ही? नाही, उद्धव ठाकरे राज ठाकरे जर एकत्र येणार असेल तर हा एकनाथ शिंदेंना फटका असू शकतो. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती ही नक्की आहे. जेव्हा एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा काँग्रेसवाले म्हणायचे, मीडियातला एक वर्ग म्हणायचा की त्यांचं मुख्यमंत्री पद 2 महिन्यांनी जाणार आहे, भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे. संजय राऊत म्हणायचे की सरकार पडणार आहे, 2 महिन्यात पडणार आहे, 3 महिन्यात पडणार आहे. काही झालं का? काही झालं नाही. नंतर लोकांनी सांगितलं की आमची महायुती तुटणार आहे, काही झालं नाही. महायुती भक्कम राहिली, लोकसभेती भक्कम होती, विधानसभेती भक्कम होती. आणि त्यामुळे एकनाथ शिंदेजींवर दबाव आणण्याचा काय मुद्दा आहे? ठीक आहे. या दोघांच्या एकत्रितपणामुळे आम्ही तिघं मजबूतीने उभे आहोत. आम्ही तिघं आणि आमचे मित्रपक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजयी होणार आहोत. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद अतुलजी दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. तर आतापर्यंत युतीबाबत ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्यावर एक नजर टाकूयात. दोन 2014 भाजपाने शिवसेनेची युती तोडली. विधानसभेच्या जागा वाटपावरून युतीमध्ये वाद झाला. एकनाथ खडसेंकडून युती तुटल्याची घोषणा करण्यात आली. युती तुटल्यावर राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरे यांना युतीचा प्रस्ताव दिला गेला. विधानसभेच्या जागा वाटपावरही चर्चा झालेली होती, पण ऐन वेळेमध्ये ठाकरे बंधूंमध्ये फिसकटलं. 2017 राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंना युतीचा पुन्हा एकदा प्रस्ताव दिला गेला. दोन्ही वेळेला युतीचं घोडं पुढे सरकलंच नाही. 2017 पालिका निवडणुकीमध्ये भाजपा शिवसेना युती तुटली. राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरे यांना टाळी देण्याचा प्रयत्न झाला. शिवसेनेकडून राज ठाकरे यांच्या प्रस्तावाला प्रतिसाद दिला नाही. याआधी मनसेकडून उद्धव ठाकरे शिवसेनेला युतीचा प्रस्ताव दिला गेला होता, मात्र युती होऊ शकली नाहीये. त्यामुळे आता पुन्हा एकदा हा प्रस्ताव समोर येतोय. काय होत आहे हे बघावं लागेल. आपल्यासोबत भाजपाचे आमदार राम कदमजी जोडलेले आहेत. राम कदमजी, आज उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य समोर आलेले आहे. संकेत नाही तर थेट बातमी दिली जाईल आणि जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल, यावर आपली पहिली प्रतिक्रिया. मुळामध्ये श्रीमान उद्धव ठाकरेंनी ही गोष्ट स्वीकारली आहे
की आता सगळंच काही संपलंय आणि सगळंच काही संपलं आहे ते वाचवा. आणि ते वाचेल कसं? तर समविचारी पक्ष म्हणण्यापेक्षा की आता आपली ताकद आता नगण्य आहे, जर कोणाला सोबत घेता येत असेल तर घ्या, अशा प्रकारची त्यांची भूमिका राहिली आहे. अहंकार पूर्णपणे संपलेला आहे. माती काय असते याचा अनुभव ते वर्तमानात घेत आहे. मला एक सांगा, जगामध्ये एक उदाहरण दाखवायचं की कॅबिनेट मंत्री हे सगळ्यात मोठं पद आहे, बरोबर आहे? कॅबिनेट एक नाही, दोन नाही, सगळे कॅबिनेट मंत्री यांना सोडून जातात. 90% आमदार सोडून जातात, 90% खासदार सोडून जातात. घरातला घरगडी, मी त्याला घरगडी म्हणत ना थापाला, त्याने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची प्रचंड सेवा केली. माझ्या दृष्टिकोनातून तर त्याच्याविषयी एक विशेष सन्मान आहे. तो देखील सोडून जातो. म्हणजे ह्यांच्या सोबत जी बिंदाची पूर्ण कुटुंब आहे, ते पूर्ण कुटुंब देखील एकनाथ शिंदे साहेबांसोबत असावं. माननीय उपमुख्यमंत्री ह्यांचा घरगडी देखील बाळासाहेबांची जी सेवा केली तो थापा देखील शिंदे साहेबांसोबत असावा. ह्यांचा सख्खा रक्ताचा भाऊ तो देखील माननीय शिंदे साहेबांसोबत असावा. हा महाराष्ट्र आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना देव माणूस म्हणून ओळखतो. मला आता मोकळे बोलता येणार नाही, पण हे मान्य करावं लागेल की 2014 ते 19 या कालखंडात माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचा कारभार केला, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम कोणी केलं? याच उद्धव ठाकरेंनी केलं. ठीक आहे ना, राजकारणात तुम्ही कोणाला भेटा, मान्य, पण बाळासाहेबांच्या शत्रूला भेटाल तुम्ही, त्यांच्या मांडीवर बसाल तुम्ही, कमाल आहे. काय वाटतं पण तुम्हाला भविष्यामध्ये काय होईल जर हे दोन्ही ठाकरे एकत्र आले तर? तोंडावरती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहेत, मुंबई महानगरपालिका निवडणूक आहे, राज्यातील इतर पालिका निवडणूक आहेत, काय वाटतंय तुम्हाला? बघा, मी कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी बोलतो, प्रवक्ता म्हणून बोलत नाही. भाजपची पूर्ण महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांमुळे काय स्थिती आहे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. आम्ही तिन्ही पक्ष एक दलाला लढू आणि मुंबई महानगरपालिका म्हणजे उद्धव ठाकरे कंपनीने लुटण्याचं काम केलं. रोड असतील 2050 स्क्वेअर मीटरचे किलोमीटरचे रोड आहेत. 2050 किलोमीटरचे रोड बनवायला ना 30 वर्ष लागतात का? सीसी रोड करायला डांबरचे रोड करत होते का? दरवर्षी टेंडर निघावं. दरवर्षी का टेंडर निघावं? त्यांना 20% 30% मिळाले पाहिजेत म्हणून. म्हणजे अनेक गोष्टी मला विस्ताराने सांगता येतील. आमच्यातले आदरणीय आमचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार असतील, माननीय किरीट सोमय्या असतील, अमित साटम असतील, यांनी अनेक गोष्टी कागदाशी पुराव्याशी मांडल्यात. तर त्यामुळे उद्धव ठाकरे कंपनी ही मुंबईला लुटणं हे एवढंच त्यांना माहित होतं. मुंबईला आज पाणी मिळत नाही, बिल्डिंग मध्ये जा टँकर मागवावा लागतो, झोपडपट्टीमध्ये जा ठीक आहे गॅलन घेऊन जावे लागतात, 4 मिळतात 4 मिळत नाहीत. मी मागच्या 4 वर्षापासून शपथ घेतली, माझ्या मतदारसंघात जोपर्यंत पाणी देत नाही तोपर्यंत डोक्याचे केस कापणार नाही. ठीक आहे, माझ्या मतदारसंघात मी पाण्याची टाकी पास केली. काही माझ्याच लोकांनी, स्थानिक लोकांनी विरोध केला की मैदानात करता येणार, पण दुसरी टाकीसाठी जागा नाही. ठीक आहे राम कदमजी, वेळाअभावी मी तुम्हाला थांबवतोय, मात्र धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. तर आपल्यासोबत चंद्रकांतजी वैद्यजी जोडलेले आहेत, ठाकरेंचे मामा आहेत. चंद्रकांतजी, मला तुमच्याकडून या दोघांचा स्वभाव थोडा समजून घ्यायचा आहे. काय नेमका दोघांचा स्वभाव आहे? तुम्ही लहानपणापासून या दोघांना बघितलेलं आहे, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत अशी चर्चा आहे. दोघांचा स्वभाव गोड आहे. दोघांचे स्वभाव लहानपणी जसे लहान मुलांचे असतात, कधी हट्ट, कधी एकत्र येणं, कधी गोडवा, हे सगळे लहानपणाचे जे गुण आहेत तेच मोठेपणी पण डेव्हलप होतात. तसे दोघेही प्रेमळ आहेत. त्यांच्या मनात असं काही द्वेष असा कोणाविषयी नसतो. चंद्रकांतजी, मामा म्हणून तुम्हाला काय वाटतं, हे जर दोन्ही ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय बदल होऊ शकतो? नाही, बदल आले समजा, मी मामा आहे, माझं काय राजकारणाशी एवढा विशेष संबंध नसतो. त्यामुळे मामा म्हणून मला ही बातमी आनंदाचीच असणार. बाकी काय, मला राजकारणात डायरेक्ट मी इन्व्हॉल्व असल्यामुळे वैयक्तिक फायदा तोट्याची मी विचार कधी करत नाही.
पण चंद्रकांतजी, एकीकडे राज ठाकरे हे थोडे आक्रमक स्वभावाचे आहेत, उद्धव ठाकरे थोडे सॉफ्ट आहेत. हे दोन्ही जर ठाकरे एकत्र आले तर भविष्यामध्ये अनेक वर्ष सोबत राहू शकतात. हो, काय नाही, शेवटी काय आहे, कुठच्याही कुटुंबामध्ये किंवा संसारामध्ये नवरा बायको काही एका स्वभावाचे नसतात. कोण तापट असतं, कोण मवाळ असतं, कोण वर्षानुवर्ष सुखाने संसार करतातच ना. असं काय काही होऊ शकतं जर समजूतदारपणे दोघांनी दाखवलं तर. जी ठीक आहे. जी, धन्यवाद चंद्रकांतजी दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल.